रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 14 वर्षाच्या वनवासाच्या कालावधीमध्ये रामचंद्र प्रभूंनी 3 ऋषीला 3 प्रश्न विचारले. 14 वर्षात, चौथा नाही, 3च प्रश्न 3च ऋषीला. अगस्त्यजीला, वाल्मिकीजीला, भारद्वाजजीला. अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले, वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं आणि भारद्वाजजीला रस्ता भारद्वाजजीलाच का विचारला? याचं कारण आहे, भारद्वाजजीचा आश्रम प्रयाग क्षेत्रात आहे. 3 नद्यांचं एकत्रीकरण, गंगा, यमुना आणि सरस्वती. आध्यात्मिक तत्वामध्ये गंगा भक्ती आहे, यमुना कर्म आहे आणि सरस्वती ज्ञान. ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये ज्या साधूचा हातखंड असतो, साधकाने रस्ता त्याला विचारायचा असतो. एकाएकाला एक विचारलं पदरात काही पडत नसतं. जे ज्ञानामध्ये निपुण आहे ते भक्तीची उपेक्षा करू शकतं. उसमें क्या रखा है, ताली बजाना, कीर्तन सुनना. ज्ञानही श्रेष्ठ आहे. भक्तीत निपुण आहे ते ज्ञानाची उपेक्षा करेल. दोन्हीमध्ये निपुण आहे ते कर्माची उपेक्षा करेल. एकाएकाला एक विचारलं तर काही पदरात पडत नाही. 3ही मध्ये ज्याचा हातखंड आहे, ज्ञान, कर्म आणि भक्ती. नाहीतर मी सांगतो, रस्त्याच्या काठाला मोठा बंगला, बंगल्याला दार उघडी, मुख्य द्वारावर बोर्ड होता, अंदर जाओ. का महादेवराव, एकानं तेवढंच वाचलं ना आत गेलं. अंदर जाओ. पुन्हा बोर्ड होता, आगे बढो. जिना होता, ऊपर जाओ. वर गेलं, वरच्या मजल्यावर. तिथं बोर्ड होता, पिछे मुड, उलट फिरलं. बोर्ड होता, आगे बढो. पुन्हा पुढे सरकलं. पुन्हा बोर्ड होता, नीचे उतरो. जिना होता, खाली उतरलं. तिथं आलं ज्या दारातून आत गेलतं. आणि त्याच्या पाठीमागं लिहिलं होतं, इधर उधर काहे को भटकताय रे, बाहेर निकलो. तेवढं वाचलं, पुन्हा डांबरी रोडवर आलं. एकाएकाला एक काही पदरात पडत नाही. आणि म्हणून ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 मध्ये हातखंडा ज्या महात्म्याचा, साधकाने रस्ता त्याला विचारायचा. रामचंद्र प्रभू रस्ता विचारतात. जाने का रस्ता बताओ. भारद्वाजजींनी आपल्या शिष्यांना आवाज दिला. 50 आले. सांगितलं 4 थांबा. 4 मुनी बटू 4 संगत बदीने, जिन बहु जन्म सुकृत सब केने, करी प्रणाम ऋषि आई सुपाई, प्रमोदित हृदय चले रघुराई. 4 शिष्य का? 4 शिष्य पाटील 4 वेदाचं प्रतीक आहे. कोणताही महात्मा, कोणताही साधू, कोणताही ऋषी, कोणताही संत रस्ता सांगेल वैदिक रस्ता. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो. हा वैदिक. 4 शिष्य 4 वेदाचं प्रतीक आहे. आता रस्ते बरेच झाले आदिनाथजी. कोणी उठतं ना आपलं स्वतंत्र दुकान मांडतं परमार्थात. यही पंथ श्रेष्ठ है. लेका कुत्र्याच्या छत्रीसारखे किती झाले किती गेले. जगात कुठेही जाऊ द्या, ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. का? जिथे भेदाला थारा नाही. यारे यारे लहान थोर, याती भरते नारी नरस, करावा विचार न लगे चिंता कवनासी. प्रत्येक जण असा एकही समाज नाही ज्याच्यात वारकरी नाही. आणि असा एकही समाजातला संत नाही ज्याला स्वाभिमानही नाही. ते प्रमाण पाठ आहे तुम्हाला. अरे ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजाचे, तुकाराम महाराज कुणबी समाजाचे, नरहरी महाराज सोनार समाजाचे, नामदेव महाराज सिंपी समाजाचे, चोखोबाराय बौद्ध समाजाचे, रोहिदास महाराज चर्मकार समाजाचे, सावता बाबा माळी समाजाचे, संताजी जगनाडे तेली समाज. अरे असा कोणता समाज आहे ज्याच्यात वारकरी संत झाला नाही? याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. 4 शिष्य 4 वेदाचं प्रतीक रस्ता दाखवायला खूप दूरपर्यंत आले. खूप दूरपर्यंत आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी 5 जण वापस केले.
4 शिष्य आणि तो गुहक बिल्लाचा राजा सोडायला आला होता. जाओ. गुहक अपना संसार देखो असं म्हटल्यावर तो रडायला लागला. क्यों रोते हो? मालिक, जंगल की जानकारी है मुझे. 4 दिन सेवा करने दो, आपकी झोपड़ी बनेगी तो मुझे आनंद मिलेगा कि मालिक की व्यवस्था हो गई है, मैं चला जाऊं. नहीं भाई, 14 साल रुकना, जाओ. इथून वापस केलं. तो एक एक चित्र पहा. राम लक्ष्मण सीता तिघे पुढे गेल्यावर यमुना माई लागली. खय 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 वाहणारी यमुना माई. पाटील, यमुना माईला नमस्कार केला जगाच्या बापानं श्रीरामानं, आणि नमस्कार केल्यावर जे रडणं सुरू झालं देवाचं, हुंदके देऊ देऊ. आता सीता आणि लक्ष्मण चिंतेत आहे. अहो, घरातला प्रमुख जर रडायला लागला तर परिवारावर आपोआप परिणाम होतो. नातू जेवत नाही, नाती जेवत नाही, आजोबा रडतात, आजी जेवत नाही, सुना जेवत नाही. जर कुटुंब प्रमुख रडायला लागला तर परिवारावर परिणाम होतो. ब्रह्मांडाचा मालक रडतो. काय झालं असेल भावाचं पत्नीचं, पण विचारायचं कोणी? म्हणून इशारा केला सीतामाईनं लखनजीला, पूछो ना सरकार को क्या तकलीफ है. जवळ आले. भैया तबीयत बिगड़ गई? नहीं. क्यों रो रहे? मग तो हुनके देऊन, भैया पहले दिन आप ऐसे रोने लग गए तो मेरा और भाभी का क्या होगा भैया, हमें 14 साल कौन संभालेगा. लखन, अगर आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा. मैं नाराज नहीं हूँगा भैया. तो सुनो, माँ जमुना का पानी देखा? हाँ भैया. तो पानी देखने के बाद मेरे भरत की याद आई रे. ऐसा ही श्याम वर्ण वाला मेरा भरत है. अरे बुरा मत मानो लखन, इतना ही निर्मल है मेरा भरत जितना जमुना का जल निर्मल है. दुनिया कुछ भी कहे, थोडा विचार करा. सगळे जग म्हणतं ज्या भरतामुळे वनवासात गेला तो पहिल्या दिवशी भावाच्या आठवणीनं रडतो जगाचा बाप. यमुना पार केली. पलीकडे गेल्यानंतर सगळे सीतामाई जास्त थकलेल्या दिसल्या. प्रभूनं ओळखला भाव. कारण रामचंद्र आणि लक्ष्मण 2 भाऊ, त्यांना पायी चालण्याची सवय झालेली होती. कारण इतिहास सांगतो, अयोध्येपासून मिथिला नगरीपर्यंत हरिभक्त परायण विश्वामित्र महाराज सोबत हे 2 लेकरं पायी गेलेले आहे. म्हणजे दोघाला पायी चालण्याची सवय आहे. पण सीतामाईच्या जीवनातला पहिला दिवस आहे पायी चालण्याचा. शृंगवेरपूरपर्यंत रथ होता, तिथून नाव होती, आता पायी. थकली सीता. म्हणून निर्णय घेतला. मोठ्या वटवृक्षाखाली प्रभू, सीता, लक्ष्मणजी बसले. प्रभूला तहान लागल्याचा उल्लेख आहे. सीतामाई म्हणाली, आज पाणी आणायची सेवा मी करते. पानाचा द्रोण नदी पात्रात माय सीता उतरली. धार वाहत नव्हती, डबके डबके साचले होते. अशा ठिकाणचं पाणी मिळवणं अवघड आहे. ती कला गुराखी लोकांना असते. खड्डा करायचा, थापटायचा, फेकायचं पाणी, थापटायचा, फेकायचं पाणी, थापटायचा, फेकायचं पाणी, थापटायचं, आणि मग थोड्या वेळानं निर्मळ पाणी खड्ड्यात मिळतं. सीतामाईच्या जीवनातला पहिला प्रसंग, नदीत खड्डा केला, थापटला, पाणी फेकलं, थापटला, पाणी फेकलं, थापटला, पाणी फेकलं, थापटला. 2:30 वाजायला आले तरी पाणी निर्मळ मिळेना. योग असा, एक म्हातारी बिल्लीन सरपणाची मोळी डोक्यावर घेऊन आली, नदीपात्रात उतरली. जगाची माय ते खड्ड्यात थापटायची, पाणी फेकायची. मोळी उभी केली त्या म्हातारीनं, उभी राहिली. कौन हो बेटी? मिथिलापति जनक जी का नाम सुना क्या माँ? हाँ. तो जनक जी की लाडली बेटी, मेरा नाम जानकी है. बहुत सुख थे माँ मेरे जिंदगी में, लेकिन प्रारब्ध का खेल है माँ, बनवास आना पड़ा. मेरे पतिदेव प्यासे है माँ, ये खड्डा निर्मल जल नहीं दे रहा. एकदम मोळी हातातून पडली म्हातारीच्या. अरे तू जनक की मानी हुई बेटी, हाँ असली बेटी धरा की है. बिल्लीन म्हणती, पृथ्वीची मुलगी आहे तो खड्डा तुला निर्मळ पाणी देणार नाही का? तू पृथ्वीची मुलगी आहे
आता केलेला खड्डा पृथ्वीचा मुलगा आहे. त्या खड्ड्याचं तुझं बहीण भावाचं नातं झालं. मग त्या खड्ड्याला वाटतं माझ्या बहिणीला निर्मळ पाणी दिलं तर माझी बहीण पुन्हा तोंडाहून हात फिरवणार नाही, हिनं जन्मभर हातच फिरवत राहावा असं तुझ्या भावाला वाटतं, म्हणून नाही पाणी मी काढून देते. हा, हे बारकावे लक्षात घ्या. नाही तर एक होता दशरथ, त्याला 4 मुलं, थोरलं गेलं वनवासात, सोबत सीतान चोरली, रावणानं मारला, रावण आला वापस बसला राज्यावर. 10 सेकंद मधली कथा आहे. बारीक लक्षात घ्या. सीतामाई पाणी घेऊन आल्या तोपर्यंत बरेचसे भिल्ल आणि भिल्लीनी त्या वटवृक्षाच्या सर्व गाव गोळा झालं. त्या महिला होत्या ना भिल्लीनी, त्यांची इच्छा, एक मनोभाव होता, हे महिला जर दुसऱ्या झाडाखाली येऊन बसली तर आपण वैयक्तिक चर्चा करू, असं भिल्लीन महिलांना वाटायचं. जगाची माय आहे सीता, ओळखला भाव, उठली दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसली. आपोआप 2 पार्ट्या झाल्या. सीतेच्या पुढं भिल्लीनी बसल्या, राम लक्ष्मणापुढे भिल्ल बसले. 2 पार्ट्या. काहीतरी विचारायचं आहे त्यांना, पण हिम्मत होत नाही. सीतामाईनं सांगितलं, संकोच मत करो, सब हम नारी जात एक है, जो कुछ पूछना है पूछो माँ. एक म्हातारी जास्त पुढं सरकली. सीतामाईला वाटलं आता ही पतिव्रताच्या बाबतीत विचारल आणि मग मी 5 वाजेपर्यंत प्रवचन करील पतिव्रतावर. सीतामाईला वाटलं, पूछो माता. बेटी 2 पुरुष है, हाँ आपके कौन लगते. फार थंड पडलं प्रवचन सीतामाईचं. सीतामाईला वाटलं मला वाटलं होतं हे काही पतिव्रताचे नियम विचारल, सरळ विचारते. ब्रह्माचा परिचय. आणि खरं आहे ना, त्या भिल्लिनीला हे सांगायचं आहे, आई साहेब आम्ही प्रवचन ऐकण्याच्या लायकीच्या नाही, ते प्रवचन वगैरे नको आम्हाला. प्रवचन कशासाठी आहे, ब्रह्माचं ज्ञान करून देण्यासाठीच आहे ना. मग ह्या ब्रह्माचा परिचय तू सरळ देऊन टाक ना, कशाला प्रवचनाचा तास घालवते 2. आणि ब्रह्माचा परिचय करून द्यायची क्षमता भक्तीत असते बरे का. म्हणून सीतारूपी भक्तीला भिल्लिनीचा आग्रह आहे, आपके कौन है. सीतामाई म्हणाल्या, वो खड़े है ना गौरवर्ण वाले, हाँ लघुदेवर है, लखनलाल नाम है उनका, बहुत सेवा करते हैं. अच्छा, ओ लघुदेवर है तो बैठे हुए श्याम वर्ण वाले कौन है. असं म्हटल्यावर माय सीतेनं खाली मान घातली. हे नीट ऐका. खाली मान घालून पाटील जमिनीकडे पाहून मुखातून शब्द निघाले, ओ मेरे परम सौभाग्य है. नाव घेतलं नाही का, मर्यादा पुरुषोत्तमाची पत्नी आहे, मर्यादेचं उल्लंघन नाही. खाली मान घालून मेरे परम सौभाग्य है. समोर भिल्लिनी बसलेले आहे. थोडंसं डोकं चालवा घरी गेल्यावर. हा परिचय जर 2025चा असता तर आदिनाथजी एवढी मान खाली घालून परिचय झाला असता का. इकडचं नाही सांगत, अजून 2 दिवस थांबायचं आहे. नागपूरची एक गोष्ट सांगतो मी. 47चं टेम्परेचर, लग्न होऊन 15 दिवस झाले आणि हिच्या मैत्रिणीकडे पुन्हा लग्न होतं म्हणून दोघंही पायी निघाले. जवळ असल्यामुळे 2 सुटकेस याच्याच हातात दिल्या, शबनम त्याच्याच गळ्यात लटकवली. छोटीशी मनी बॅग घेऊन उंच टाचाच्या चपला मॅडम पुढे, हे हमालासारखं सुटकेसवालं मागे. घामानं भिजले. 47चं टेम्परेचर. शेवटी ही म्हणली, का हो लग्नाला अजून वेळ आहे, त्याच्या अलीकडे माझ्या मैत्रिणीचं क्वार्टर आहे, भेटलं मैत्रिणीचं. चालेल चालेल. सुटकेसवालं म्हणलं चालेल. झालं, मैत्रिणीचं क्वार्टर लागलं, रोडच्या काठाला होतं. हिची मैत्रीण, हिला आनंद आवरला नाही, एकदम घरात गेली. ज्या दोघी भेटल्या एकमेकीला, तिची मैत्रीण होती महादेवराव, पण लग्न होऊन 15 दिवस झाले. हे सुटकेसवालं बाहेर थांबलं. असं बघत होता, आता येईल ते नाही का, एखादं भूक लागल्यावर भिकारी बघते, मालकीन आता भाकरी आणलं, आता भाकरी, आता भाकरी, असं अपेक्षेनं घामानं भिजलं. 2 सुटकेस, 2 हातात शबनम, गळ्यात घामाघूम झालेलं. 15 मिनिट झाले तरी लक्ष नाही. शेवटी घर मालकींचंच लक्ष गेलं. का ग, पागलच आहे तू. हां,
अरे किती वेळ उभं ठेवलं ते सामान आत घेणं, त्याचं काय आहे ते देऊन टाक ना. मग हिची ट्यूबलाईट पेटली. थांब, तुला काय वाटतं स्टँडहून आणलं का ते? मग परिचय देते. मिस्टर रमेश कम हियर. आलं. दिस इज माय मिस्टर, सुबह सुबह बहुत अच्छा चाय बनाते हैं. बेरटी परिचय. कालाय तस्मै नमः. अरे हे कशासाठी चाललंय? आता एकरी भाषे बोलण्यामध्ये भूषण मानतात. जगाची माय खाली मान घालून भिल्लिनीला परिचय देताना मेरे परम सौभाग्य है, नाव सुद्धा घेतलं नाही. आता राम लक्ष्मण सीता तिघे वाल्मिकीजीच्या आश्रमात येतात. वाल्मिकीच्या आनंदाला पारावार नाही. वाल्मिकी मना आनंद भारी. इस कारण आए राघव 4 बातों के लिए. माता का हित, पिता का वचन, भरत को शासन, आप जैसे संतों का दर्शन करने के लिए आया बाबा. ठिकाणा बताओ. रस्ता विचारला भारद्वाजजीला आणि राहण्याचं ठिकाण वाल्मिकीला. का? पशु वैरत्व विसरलेले आहे. पशु हाडवैर. हाडवैर माहित आहे ना? हाडा हाडात वैर. बगळ्याचं हाड आणि माशाचं हाड काच्याच्या भांड्यात ठेवा. थोडे महिना करावू द्या, मग भांड ओपन करा तर तुम्हाला फक्त बगळ्याचं हाड दिसेल, माशाचं आपोआप विरघळलेलं असेल. हाडाला हाड लागलं की विरघळलं, हे हाडवैर म्हणतात याला. हे नसल पटत तर अजून एक प्रयोग करा. लांडग्याच्या कातड्यानं डग्गा मडवा, शेळीच्या कातड्यानं तबला. डग्गा तळमजल्यात ठेवायचा, तबला 7व्या मजल्यावर ठेवायचा. काहीच करायचं नाही, फक्त डग्गा वाजवायचा. आवाजानं फुटला पाहिजे तबला 7व्या मजल्यावरचा. का? हे कातड लांडग्याचं आणि ते शेळीचं. हे हाडवैर. तसं गायीच्या मानेवरती वाघ मान टाकत होता. मोराच्या पायामध्ये साप फिरत होता. सापाच्या फणाच्या सावलीमध्ये दुपारची विश्रांती उंदीर घेत होता. हे पशु वैरत्व जिथं विसरले होते तो आश्रम महर्षी वाल्मिकीचा आहे. एकमेकाचे वैरी असलेल्यांना सुद्धा एकत्रित राहावं वाटतं ज्याच्या आश्रमात, म्हणून राहण्याचं ठिकाण त्यांना विचारता येतं. एकंदर 14 ठिकाणं सांगितली. प्रारंभ कानाजवळून केला. कानाज. जिनके श्रवण समुद्र समाना. जिनके श्रवण समुद्र समाना. कथा तुम्हारी सुभग सरना. कथा तुम्हारी सुभग सरिना. बरही निरंतर होई न पूरे. बरही निरंतर होई न पूरे. इनके ही तुम कहरु रे. इनके ही तुम कहरु रे. लोचन जातक जिनके लोचन चातक जिनके राखे. रही दरस जलधर अभिलाष. रही दरस जलधर अभिलाष. काम क्रोध मद मानन मोहा. काम क्रोध मद मानन मोहा. लोभन क्षोभन रागन द्रोहा. लोभन क्षोभन रागन दोहा. जिनके कपट दंभ नहीं माया. जिनके कपट दंभ नहीं माया. जिनके हृदय बसो रघुराया. जिनके हृदय बसो रघुराया. जिनके श्रवण समुद्र समा.
के श्रवण समुद्र सपाना कथा तुम्हारी सुभग सरिनाना कथा तुम्हारी सुभग सरिनाना। संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।